जे की बाबा हे आज आपल्यावर परप्रांतीयांचे जे आता लोंढे थोपलेले आहेत. आज महापौराची मागणी मगाशी सांगितलं पात्रे साहेबांनी, महापौर मराठी असावा व्हावा यासाठी जर आपल्याला मागणी करायला लागत असेल याच्यापेक्षा दुर्दैव काय आहे. म्हणजे मराठी महापौर करा, कारण आम्हाला भीती आहे की परप्रांतीयमधलाच महापौर होणार आणि ते 100% खरं होतं. फक्त काय दबाव आणले, काही गट आले म्हणून कमसे कम या मुंबईचा महापौर तरी मराठी आहे, अदरवाईज तो नसता. तर हे प्रत्येक गोष्टीत काय होईल की आपल्याला हवे राहावं लागेल की मराठी माणसावरती आता खूप मोठा आघात, म्हणजे जो म्हणतात ना, जसं एखादा आपल्या कुटुंबात गेल्यानंतर आघात होतो तसा हा आघात पुढे आपल्याला खूप महागात पडणार आहे. आणि आपली महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती अगदी संपण्याच्या मार्गावर आहे. कारण जे तुम्ही जात होता पहिलं इकडे रेल्वेने गेलं तरी अगदी रेल्वे खाली असायच्या, बसता येत होतं. आज महिलांना सुद्धा बसता येत नाही रेल्वेमध्ये. आज चढणं अशक्य झालंय, तुम्ही चढू शकत नाही ते ट्रेनच्या डब्यामध्ये. मग तुम्ही कुठेतरी इथून तुम्ही मुंबईच्या बाहेर कुठेतरी बदलापूर, बेलापूर किंवा इकडे विरार या साईडला जाऊन राहत आहे. कारण का मराठी माणसाला हे सहन होत नाही, वाद करू शकत नाही, आम्ही असं वागू शकत नाही. ही आपली संस्कृती आहे. ते कसेही वागतात, कसेही राहतात, कुठेही राहतात, कुठेही जाऊन एखादं झोपडं घेतील, ते तिथे अनाधिकृतपणे राहतील. आपला माणूस नाही करणार तो. आपण कायदे पाळणारे आहोत. आपल्याला कायद्याचंही आहे की नाही वा आम्ही असं केलं तर असं होऊ शकतं. म्हणजे मराठी माणूस हा कायद्याला पाळणारा माणूस आहे. आणि त्याचाच फायदा घेऊन आज आपल्या राज्यकर्त्यांनी आज आपल्यावरती हे आंदोलन करण्याची वेळ आणलेली आहे. कारण त्यांना वाटत नाही का मराठी माणसावर अन्याय होतोय, फक्त ते त्यांच्या स्वार्थापोटी मतदानासाठी हे सगळं करतायत. पण त्यांना जो मिळणारा मतदान आहे किंवा त्यांना जर समजा राजकीय फायद्यासाठी त्यांनी स्वतःच्या जर मराठी माणसाला जर दूर करायचं असेल तर मला वाटतं भविष्यात फार मोठी मराठी माणसं क्रांती करतील आणि जे राजकीय लोक आहेत त्यांना सुद्धा त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. त्यामुळं आमची मागणी आहे की विजा कायदा आणि राज्याचा नागरिकत्व कायदा झाला पाहिजे. यासाठी आम्ही सरकारकडे मागणी केलेली आहे. मराठी शाळा, मराठी शाळेमध्ये फक्त मराठी माध्यमातूनच शिक्षण दिलं पाहिजे. कारण आम्हाला मराठी समजतं ना चांगलं, आमच्या मुलांना मराठी समजतं. मग आम्हाला त्याच भाषेतून शिक्षण उपलब्ध असेल तर आम्ही कुठलीही डिग्री असू द्यात, आम्ही ती मराठीतून असेल तर आम्ही ते आत्मसात करू शकतो ना. आम्हाला ती भाषा आमची मातृभाषा आहे ती आम्हाला चांगल्या प्रकारे समज. तुम्ही दुसरी भाषा जर आमच्या स्वप्नात असाल तर त्याचा फायदा नाही. म्हणून जास्तीत जास्त जे विद्यापीठ असतील किंवा शाळा असतील त्या मराठी असल्या पाहिजेत, तिथं शिक्षण हे मराठीतच दिलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. त्यामुळं मराठी शाळा किंवा मराठी सगळं जे धोरण आहे कुठलंही असेल, म्हणजे मराठीत असेल कुठेही असेल तर मराठीतच त्याचं हे झालं पाहिजे, म्हणजे शिक्षण मिळालं पाहिजे. कारण कोर्टाची जरी असेल, तुम्ही न्यायालयात गेला तरी आपल्याला क्लिअर आहे की मराठीत तुम्ही सगळं करा, पण नाही होत मराठीत. कुठेही जावा मराठीत कुठलीच गोष्ट होत नाही, सगळं हिंदीमध्ये बोलावं लागतंय. पुढे जाऊन आपल्याला हिंदी लागली जाईल. सरांनी सांगत नाही की उद्या जर ते त्यांची संख्या वाढली, ज्यांची संख्या जास्त त्याप्रमाणे ते मागणी करू शकतात हिंदीची, मग त्यांना हिंदी द्यावं लागेल, मग आपल्यावरती हिंदी लादली जाईल. तरी सगळ्या मागण्या जो आहेत याच्या पाठीमागचा उद्देश एकच आहे की मराठी वाचलं पाहिजे, महाराष्ट्र वाचलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी माणसालाच प्राधान्य मिळालं पाहिजे. त्यासाठी हे आंदोलन घेतलेलं आहे. त्या आंदोलनाला किंवा हे आंदोलन अगदी महाराष्ट्रावर पसरवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आमची टीम किंवा आपल्या सर्वांचं सहकार्य आम्हाला गरजेचं आहे. ज्याला ज्याला शक्य असेल त्यांनी या संघटनेशी जोडावं ही विनंती. ही संघटना आता 3 ते 4 महिन्यापासून मसुरकर सरांनी सुरू केलेले आहे. आज त्यांचंही एज अगदी 60-65च्या दरम्यान आहे, परंतु स्वतःहून ते धावतात. त्यांचा काय वैयक्तिक स्वार्थ नाही, फक्त त्यांना हेच करायचं आहे की बाबा मराठी ही वाचली पाहिजे, मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे. त्यासाठी चळवळ त्यांनी उभी केली. आज कुठे असेल ते धावत जातात. त्याच्यावर आज आम्ही त्यांना जोडलेलं आहे. त्यांना बघून आम्हालाही ऊर्जा निर्माण झालेली आहे. त्यामुळं मला वाटतं की प्रत्येकानं याच्यामध्ये अगदी ऊर्जेनं भाग घेऊन हा महाराष्ट्र वाचवण्यासाठी विजा कायदा आणि महाराष्ट्राचा नागरिकत्व कायदा झाला पाहिजे, या मागणीला सगळ्यांनी सहकार्य करावं ही विनंती.